गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिनांक 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास मोठा अपघात घडला होता। अपघाताची ही घटना समजताच राज्यभरातून मनसैनिकांनी पुणे येथील रुग्णालयाकडे धाव घेतली होती। तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी हेही भेटीसाठी रवाना झाले होते। दिलीप धोत्रे यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते पंढरपुरात दाखल झाले। दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंढरपुरातील निवासस्थानी विविध नेते मंडळींची गर्दी होताना दिसून येत आहे। शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत विचारपूस केली। तर रात्री राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत अपघाताच्या घटनेची माहिती जाणून घेत प्रकृतीची विचारपूस केली। पश्चिम महाराष्ट्रात आपले कोकणात माझे एकदम चालते एक्सप्रेसवेचे पंप तर मोकळे आहेत म्हणजे नेहमीसारखे काहीच विषय बंद दिले धमके द्यायला धमके दिले इकडे बाहेर